नमस्कार मित्रांनो, कृपा सिंधू स्वामी समर्थ या आपल्या भक्तिपूर्ण यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज तुम्हाला मी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, जी आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत नसते, पण रोज आपण चुका करत असतो. कधी तुम्ही विचार केला आहे का? संध्याकाळी झोपायला का मनाई केली जाते? का संध्याकाळी घरात झोपल्याने देवी लक्ष्मी नाराज होते? या मागचे धार्मिक आणि वैज्ञानिक सत्य जाणून घ्यायचे तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हे जाणून घेतल्यावर तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होणार आहेत. संध्याकाळी झोपण्यामागील धार्मिक कारणे. धार्मिक शास्त्रानुसार सकाळ आणि संध्याकाळ या दोन वेळा अत्यंत शुभ मानल्या जातात. सकाळी देवपूजेचा नामस्मरणाचा काल असतो आणि संध्याकाळ हा काल आत्मनिरीक्षणाचा असतो. शास्त्रात स्पष्ट सांगितले आहे की संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मी, माता सरस्वती आणि माता दुर्गा आपल्या घरी येतात. मग जर ह्याच वेळी तुम्ही झोपत असाल तर तुम्ही त्या तीन देवींच्या आशीर्वादापासून वंचित राहता. लक्ष्मी नाराज का होते? धार्मिक मान्यतेनुसार संध्याकाळी घराचे दरवाजे उघडे ठेवून दिवा लावून देवी लक्ष्मीचे स्वागत करायचे असते. पण जर तुम्ही झोपलात, घर बंद केले, दिवा न लावता अंधार केला, तर देवी लक्ष्मी नाराज होते. शिवाय अशा वेळी घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. यामुळे आयुष्यात अडथळे येतात, पैसा टिकत नाही आणि मनःशांती हरवते. सूर्यदेवाशी संबंध. सूर्यास्त ही वेळ म्हणजे नवीन संकल्पांची सुरुवात. याच वेळी आपण आपल्या भविष्यासाठी योजना करतो, विचार करतो, आत्मपरीक्षण करतो. पण जर तुम्ही झोपून गेलात तर तुमचे ते नियोजनच बिघडते. यामुळे तुमचे भविष्य अधिक अडचणींचे होते आणि यश दूर जाते. वैज्ञानिक कारणे. मित्रांनो, केवळ धार्मिकच नव्हे तर वैज्ञानिकदृष्ट्याही संध्याकाळी झोपणे चुकीचे आहे. वैद्यकीय शास्त्र सांगते संध्याकाळी झोपल्यामुळे शरीराचे नैसर्गिक झोपेचे चक्र बिघडते. यामुळे रात्री उशिरा झोप लागते आणि त्याचा परिणाम थेट आपल्या पचनसंस्थेवर होतो. जास्त थकवा, वजन वाढणे, मानसिक अस्थिरता हे सगळे हळूहळू वाढू लागते. संध्याकाळी झोपल्यामुळे कामे अर्धवट राहतात आणि मग रात्री उशिरा जाग राहावे लागते. हे सगळे आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. तर मग काय करावे? संध्याकाळी झोपण्याऐवजी काय करा? घरात दिवा लावा, देवी लक्ष्मीचे स्मरण करा, संध्याकाळच्या वेळेस जप करा, मंत्र करा किंवा स्वतःच्या भविष्याचा विचार करा. स्वामी समर्थांची आरती म्हणा किंवा श्री स्वामी समर्थचा जप करा. आता एक प्रश्न तुमच्यासाठी, तुम्ही संध्याकाळी कोणता मंत्र म्हणता किंवा तुम्हाला या संदर्भात काही अनुभव आले आहेत का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्हाला तुमच्या अनुभवांना ऐकायला आवडेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. कृपा सिंधू स्वामी समर्थ या आपल्या भक्तिपूर्ण चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशा भक्तिपूर्ण आणि उपयुक्त व्हिडिओजची माहिती तुम्हाला वेळेवर मिळेल. स्वामी समर्थांची कृपा सदैव तुमच्यावर राहू. जमेल तितका हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवा. मित्रांनो, धर्म जगा, संस्कृती जोडा आणि आयुष्य